आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. आलिस, आय न्यू इट तू इथे येणार आहे. मला माहिती होतं तू माझ्याशिवाय जगू शकत नाही. आय न्यू इट. अंबिका, तू मला दिसली नाही ना तरी मला कळतं की तू माझ्या आसपास आहेस. मग मला मला ना मला तुझी जाणीव होते की इतकी तू रोमारोमात भिनली आहेस माझ्या अंबिका. कळतंय? हे काय डायरेक्ट पळून आलीस की माझ्यासोबत लग्न करायला? हा, इतकं प्रेम करायला लागलीस? प्रेम? हा, मला तर तुझं तोंड बी बघायची इच्छा नाही. घरातून निघताना ना मी देवाजवळ प्रार्थना करून आलो की तू माझ्या समोर येऊ नयेस. पण आहे का, शेवटी तू आडवा आलास. किती खोटं बोलतेस अंबिका, किती खोटं बोलतेस तू. तुला धड खोटं सुद्धा बोलता येत नाही माझ्यासमोर. माझ्याशिवाय इथे कोण आहे ज्याला तू भेटायला येशील? कोणीच नाहीये. मला माहितीये तू माझ्याशिवाय जगू शकत नाही म्हणून धावत पण. काय बोलायला लागलीस? ही जागा नाही इथं समजा बोलायची. सॉरी सॉरी सॉरी, मला मी बोलण्याच्या अवघात बोलून गेलो. मला कळलंच नाही पण कुठे बोलतोय काय बोलतोय ते. आपण कुठेतरी जाऊया. तुला तुझी चूक कळली, तू आली, हेच पुरे झालं आता. ए नाही, तुला काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज होतोय नाही, आपण गैरसमज आता दूर करूया ना बोलून. आपण छान शांतपणे बोलूया. हा, आपण कुठेतरी दूर जाऊया, आपण कॉफी घेऊया. मी तुझ्याबरोबर कुठं बी येणार नाही. त्या शेतात जाऊया. तिथे आपण पहिल्यांदा भेटलो होतो त्या शेतात जाऊन बोलूया. हा चालेल? नको, त्या मंदिरात जाऊन बोलूया. हा, एक काम करू फायनल. आपण सरळ माझ्या घरी जाऊया. ती करेक्ट प्लेस आहे अंबिका आपल्याला जायची. माझं घर तुझं डोसं ठिकाणावर आहे का नाही? मला तुझ्याबद्दल काही वाटत नाही. मग इथे कशाला आलीस? माझं तोंड बघायला? मी माझ्या कामासाठी आलोय. राघव माझा नवरा आहे, माझं त्याच्याशी लग्न झालंय, माहित आहे ना? व तिथं माझी सासू वाट बघत बसली. याची जरा तरी जाणीव आहे का नाही? नाहीतर हिथं या बँकेत तुझा हिशोब करायला मला जरासा वेळ पण नाही लागणार. बर, काय काम काय मग? काही मी तुला मदत करू शकतो? मला सांग काम. मी आहे की. मी माझी समर्थ आहे. तुझ्या मदतीची मला काय बी गरज नाही. अंबिका, विचार कर. मी इथे आहे. मला तुझं काम सांग. मी तुला काहीतरी मदत करेल. काम सोपं होईल, लवकर होईल. विचार कर. अंबिका, सरस्वती, चला चहा नाश्ता द्या लवकर. जायचंय आम्हाला बाहेर. चहा नाश्ता द्यायला दोघी जागेवर असतील तर ना? म्हणजे घरात नाहीत? नाही. कुठे गेलेत? आता काही सांगून जातात होय? तुमची पाठ फिरली तशा गेल्या दोघी बी. आणि हातात एक बॅग बी होती. बॅग घेऊन कुठे गेले? आता कुठे गेल्या म्हणजे? गेल्या तुम्हाला सोडून त्यांच्या माहेरी. तुला काय माहित का? कसं माहित म्हणजे? मी लपून ऐकायचा प्रयत्न नाही. म्हणजे मी तिथून जात होते ना तेव्हा माझ्या कानावरती शब्द पडले. तेव्हा अंबिका आणि सरस्वती जयदेवचं नाव घेऊन काहीतरी बोलत होत्या आणि हातात सामान बी होतं. सरस्वतीची एवढी हिंमत? बघ तरी. अरे सरस्वती वहिनी अंबिकाला म्हणाली निदान राघवच्या तरी कानावर घालूयात. पण ह्याची लाडकी बायको नाही म्हणाली. नुसतं नाही नव्हे तर म्हणते राघवच्या कानावर घालायची काय गरज आहे? पण तू काय केलंस? बघत बसलेस, अडवायचं नाही. तुला काय वाटलं मी काय अडवायचा प्रयत्न केला नाही? प्रयत्न केला पण त्या दोघी मलाच उलट उत्तर द्यायला लागल्या. खोटं वाटत असेल तर विचार की उर्मिला. हा उर्मे सांग की ग. अगं पण आई, मी कुठं? उर्मे, अग कशाला घाबरलेस? मी आहे ना व. आणि तुझा मामाच आहे तो, त्याला कशाला घाबरायचं? खरं काय आणि खोटं काय ते सांग की तुझ्या मामाला.
आणि होय रे रंगराव, आमची एवढी उलट तपासणी घ्यायलायस? खोटं वाटत असेल तर जा की जयदेवच्या घरला आणि स्वतःच्या डोळ्यांनी बघ. त्या दोघी जर तिकडे गेल्या नसतील तर तुझं पायतान आणि माझं थोबाड. त्या जर जयदेवच्या घरात गेल्या असल्या का नाही तर माझ्या हातनं मेल्या. चल. दादा, मला लोन घ्यावं होतं. काय काय लागतंय? ओके, लोनचं काम मीच बघतोय, त्यासाठी तुम्हाला काहीतरी गहाण ठेवावं लागतं. अरे माझ्या फार जवळचे परिचित आहेत ते. तुम्ही यांना फॉर्म द्या, म्हणजे कसं फॉर्मॅलिटी सुरू करतील ते. राघवकडे एकच किमतीची चीज आहे जी तू गहाण ठेवू शकतो, ती म्हणजे तू. आता जर तू तुला गहाण ठेवून कर्ज घेत असेल तर मला हरकत नाही. अरे तुझ्या तोंडाला जर आळा घाल. यात म्या माझे दागिने आणलेत. दागिने? अंबिका, नवीन नवीन लग्न झालंय तुझं, तुला कळतं ना काय चाललंय तुझ्यासोबत? तू हे दागिने, तुझे दागिने गहाण ठेवून कर्ज घेणार आहेस? तुझ्या भावाने तुझं अशा माणसासोबत लग्न लावून दिलंय ज्याला तुझी अजिबात पर्वा नाही आहे. अंबिका, जयदेवने या रत्न पारख्याला सोडून एका माकडाच्या गळ्यात या हिराला दिलंय. जर माझ्याशी लग्न केलं असतं ना अंबिका, तर तुला सुखात आनंदात ठेवलं असतं मी. आता तरी पटते ना तुला? तुला काय माहित माझ्या नवऱ्याबद्दल? राघवचं ना माझ्यावर जीवापाड प्रेम आहे आणि ते पुरेसं आहे माझ्यासाठी. मी ना त्याला जगातलं सर्वोत्तम माणूस बनवणार आहे आणि त्यासाठी मला त्याला वाटेल ती मदत करावी लागली ना तरी चालेल. दिसतंय, कळतं ते, म्हणून आलीस ना दागिने घेऊन कर्ज काढायला इकडे. त्यानंच पाठवलं असेल तुला. 20 लाख रुपयाचं लोन हवंय मला. 20 लाख कशाला हवं तुला? त्याच्याशी तुझं काय देणं घेणं आहे? मॅडम, हा घ्या फॉर्म. यामध्ये जी माहिती मी आहे ना, मी करतो बेटा. थँक्यू. का ग एवढा वेळ? अगं ते रस्त्यात एक मांजर आडवं गेलतं, त्याला हकलवायला जरा वेळ गेला. तू बस की, मी फॉर्म भरून घेतो. आत्या, तू अशी उभी कायस? अगं बस की, तू भर. आत्या, फॉर्म भरायला वेळ जाणार आहे म्हणून म्हणलं तू निवांत बस बघू. अगं तू बस, मी देऊन येतो फॉर्म. अरे कुठं जातो तिकडं? सरपंच म्हणून मी होतच नव गावभर. लाजा का इकून खाल्ल्या? अक्कल कवा ठिकाणावर यायची तुझी? हो नाना, त्याला सोडा. राघव, बाहेरच्या लोकांनी घरच्या मॅटर मध्ये बोलायचं नाही, कळलं काय? पण नाना राघव काय झालं ते तर सांगा. एवढं कसलं रागवले तुम्ही? का रागवलोय? रोज काहीतरी कारण काढतोस आणि आमच्या बायकासनी फूस लावून तुझ्या घरला बोलवून घेतोस. त्यापेक्षा तुझ्याच घरला ठेव की त्यासनी. मारी, तुझ्या आत्याबरोबर लगीन केलं का नाही तेव्हाच माती खाल्ली होती मी, आणि त्याच्यानंतर बचकाभर शान खाल्लं मी. तुझ्या बहिणीला सून करून घेतली ती. सण करतोय तर लईच चाललंय याच. आता त्या दोघीसनी मी कायमच तुझ्या घरला ठेवून घे,
कळलं? नाही तर अख्ख्या गावभर तुम्हाला राजेश शिर्केंची धिंड काढणार आणि मग त्यासनी घरी घेणार मी. हो नाना, काय बोलताय तुम्ही? आणि हे बघा, त्या दोघी कुठे आहेत ते मला खरंच माहित नाही. त्यावर आता मला एक पैशाचा बी भरोसा नाही. माझ्या विश्वास नसेल तर मग घरी जाऊन बघा, स्वतःच्या डोळ्यांनी बघून खात्री करा. मग तर महाप्रसादाच्या दिवशीचं माहिती आहे की आम्हाला, आम्ही येणार म्हटल्यावर आमच्या बायकासनी आत डाळून ठेवलंस आणि हळूच मागल्या दारांनी त्यासनी बाहेर पाठवलंस. सगळं कळलंय बरं काय आम्हाला. नाही नाना, त्या दिवशी मी त्यांना लपवलं नव्हतं, आणि आज त्या दोघी कुठे आहेत हे खरंच मला माहित नाही. काय नाना, काय झालंय? आज काय केलं सरपंचाने? वाटच बघत होतो तुझं तोंड कधी घालतोयस मध्ये. यो तुमचा सत्यवचनी सरपंच त्या दिवशी पंचायतीत तोंड उघडून काय बोलला? ना तुमच्या बायका तुमच्या घरात असू द्यात, मी त्यांच्याशी नातं तोडलं म्हटला का नाही हो? आणि आता विचार की त्याला, रोज काहीतरी कारण काढतोय, फूस लावतोय आणि आमच्या बायका त्यांच्या घरात नेऊन ठेवतोय. आज सकाळ दरनं आमच्या बायका आमच्या घरात नाहीत, काय करायचं? घरी? अहो नाना, मी तर अंबिका वहिनी आणि काकीला तर आता बँकेत बघितलंय. बँकेत? हा, बँकेत. राघव, उगाच कशाला सरपंचाच्या वाकड्यात छतोयस? अक्कल शिकवणार, जा आबाचं डायपर बदलचा, जा पळ. चला रे, यांच्याशी बोलण्यात काय अर्थ नाही, चला. फुट कडकडनं. तुम्ही गावा नुसतं मला. आंबी बँकेत गेले म्हणजे परत त्या मॅनेजरची भानगड नाही ना? नाना, मला नाही वाटत यावेळेला तर शेखर कीर्तिकरचा काय मॅटर असेल. तरी पण आपण बघून या, चला. लय लागले नाही ना? अरे चालायचंच. बेटे सॉरी बरं का, त्यांच्या वतीनं मी तुझी माफी मागतो. वाईट वाटलं सर मग तुला? नाही, म्हणजे त्यानं मारलं म्हणून वाईट नाही वाटलं. म्हणजे वाईट वाटलं असतं तर तुला माहिती आहे काय झालं असतं. तर तू ते जरा बाहेरचं म्हणला ना, म्हणून जरा. अरे पिट्या, त्यांचं काय एवढं मनावर घेतोस? आणि बघ, कोणी काही म्हणू दे, मी तुला भाऊ मानतो का नाही? कायच रे पिट्या, या दोघी बँकेत का गेली असतील रे? राघवला 20 लाखाची गरज आहे, त्याचं नियोजन करायला गेले नसतील ना? साहेब, आत येऊ का? कम इन. सर, हे त्या मॅडमने तुम्हाला द्यायला सांगितलंय. यो मी फॉर्म भरलाय, तो एकदा घ्या. शेखर, तू इथं काय करायला लागलेस? काय करतोय म्हणजे? तुला काय वाटतं मी इथे काय करत असेल? मला काय बी वाटत नाही. तेच प्रॉब्लेम आहे अंबिका, तुला ना कधी काही वाटतच. इथले साहेब कुठे आहेत तेवढं गपगुमान सांग. मी आहे इथलं साहेब. इथले साहेब कोण आहेत ते सांग पटकन. मीच. काय झालं, इथले साहेब आहे ना ते जरा सुट्टीवर गेले, म्हणून त्यांचं काम मी बघतो. दे फॉर्म दे मला. अंबिका, फॉर्म दे. मी ऑथॉरिटी.
छान. काय? फॉर्म छान लिहिलं सर. छान, एकदम छान. अंबिका, आठवत किती प्रेम करायची ना तू माझ्यावर? सगळं विसरली का ग अचानक? अंबिका, सही राहिली. मातोश्री, अंबिका कुठे आहे? ती मॅनेजर साहेबांनी भेटायला आत गेलीये. तुम्ही दोघी इकडे करताय काय? राघवसाठी पैशांची व्यवस्था करायला. आम्हाला न सांगता न विचारता. नाना, बँक. अंबिका, एकदा तू मला जसं प्रेमानं हाक मारायचीस ना, तशी हाक मार. अंबिका, एकदा हेल्मेट म्हण ना. काय करायलीस अंबिका? राघव, आपल्याला पैशांची गरज होती ना, म्हणून ते मी डिपॉझिटची सोय करायला इथं आलतो. अगं, पण हे करायची काय गरज होती? राघव, माझं ऐकून तर घे. हे बघ, टेंडर भरायची तारीख जर एकदा हातनं निघून गेली ना, की मग हे काम आपल्याला नाही मिळणार. अंबिका, माझ्या डोक्याला ताप लई आहेत. तू अजून ताप वाढवून ठेवू नकोस. कृपा कर आणि चल. राघव, ऐकून बरोबर बोलते ते. तिने जेवढे दागिने आणले आहेत, तेवढ्या दागिन्यांची एवढी मोठी अमाऊंट तुम्हाला कुठलीच बँक देणार नाही. 20 लाख काय छोटी अमाऊंट वाटली तुम्हाला? हा, पण माझ्यासाठी ती अमाऊंट एकदम चिल्लर आहे बरं का. चिल्लर म्हणजे मी अगदीच सहज काढू शकतो माझ्या एकाच सहीन. 20 लाख डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर. विचार करा, एवढं तर मी अगदीच करू शकतो माझ्या अंबिकासाठी. हे डॅमेजर, हे आवाज खाली. इथं मी बॉस आहे, तू नाही राघव. हा फरक आहे तुझ्या आणि माझ्या. अंबिकाला त्रास होईल असं मी कधीच वागू शकत नाही आणि वागणार सुद्धा नाही. काय झालं? राग आला? ठीक आहे, डोंट वरी, मी करतो लोन पास माझ्या अंबिकासाठी. इथं नाही, आत्ता नाही. तुझा प्रॉब्लेम काय माहितीये का राघव? तुला ना पटकन राग येतो, असा चिडतो तू. जरा योगा वगैरे कर. एक विचार कर की मी काय करू शकतो आणि काय नाही करू शकत. मग तू भी एकदा नीट विचार करत शेखर, मी काय करू शकतो आणि काय नाही ते. बापरे, काय करणार आहेस तू? पोलिसात जाईन. या बँकेत मी ग्राहक म्हणून आलेले असताना या मॅनेजरनं
माझ्यावर जबरदस्ती केली, अशी तक्रार नोंदवेन तुझ्याबद्दल. त्यामुळे तुझी नोकरी तर जाईलच आणि तुला विचार करायला बी वेळ भेटल. इथं नाही, जेलमध्ये. एकदा हिसका दाखवलाय ते लक्षात आहे ना व? चांगलंय अंबिका. अगं मी तुझी मदत करायची म्हणतोय आणि तू मला नोकरीवरून काढायची धमकी देतेस. हेच फळ देणार आहे माझ्या प्रेमाचं. हे जर तुझं प्रेम असेल ना, तर माझ्यासाठी तुझ्या प्रेमाची किंमत काय माहितीये? कचरा. अच्छा, म्हणजे तुला आता माझं प्रेम कचरा वाटायला लागलंय तर ठीक आहे. ठीक आहे, तुला कळेल माझी किंमत, माझी आणि माझ्या प्रेमाची. नाही तुला आणि तुझ्या नवऱ्याला गावासमोर कचरा म्हणून उभा केला ना तर नाव शेखर कीर्तीकर नाही सांगणार आहे मी. तुझं ते 20 लाखाचं टेंडर ना, ते तुला कसं भेटते हेच बघतो मी आता. ही घे बडीशेप. नको मला. अरे जेवल्यानंतर ही खाल्ली ना की जेवण पचते. घे की. असं अपमान पचवायचा असेल तर त्यासाठी आहे काय कुठली बडीशेप? असं का बोलायला लागलेस? काय नाही, जाऊ दे, तू झोप. ए राघव, हे बघ, मला माहितीये मी तुला न विचारता न सांगता बँकेत गेलो म्हणून तुमच्या राग. तुला गरज काय होती ते शेखरकडे मदत मागायला जायची?